आज या ठिकाणी आमच्या वकील मंडळाचे सर्व सदस्य जवळपास माननीय पोलीस उपाधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज जमलेलो आहोत। निवेदन देण्याचं कारण हे आहे की अहमदपूरचे पोलीस निरीक्षक यांनी आमचेतील ज्युनियर विधिज्ञ ऋषिकेश कश्यप आणि वाकडे साहेब यांना अवमानकारक उद्धट व असभ्य वर्तन करून शिवागाळ केली आणि पैशाची मागणी केली, अशा प्रकारची तक्रार त्यांची आमच्या बारकडे आली होती। त्यानुसार आम्ही दिनांक 1/7/25 रोजी तुमच्या विधी मंडळाची व्यापक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलं किंवा जे काही वकिलाविरुद्ध वर्तन झालेलं आहे त्यांचं त्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे की त्यांची इथून तात्काळ बदली झाली पाहिजे आणि यापुढे असे वर्तन होणार नाही याची वरिष्ठांनी दखल घ्यावी, त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन माननीय DYSP कल्याणकर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आमचे निवेदन स्वीकारून यावर निश्चितच सकारात्मक कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिले। आता आपण आतमध्ये बोलताना आरोप केलेला आहे त्या पोलीस स्टेशन मार्फत काही खास वकील लोकांनाच प्रकरण दिले जातात। हो, त्याबद्दल पण त्या बैठकीमध्ये म्हणजे फौजदारी प्रकरणामध्ये एखाद्या अटक केली गुन्हेगाराला तर त्या पर्टिक्युलर वकीलला बोलवलं जातं की वकीलला हाच वकिलाकडे जाण्यात तू जामीन होऊ देणार नाही, मी CA दाखल करणार नाही जामीनसाठी, नाही तर PCR घेतो। भीतीकारक काय लोक करतात किंवा ठीक जामीन होण्याची त्याचा भीती असते, लोक सुटेच पडेल असते, तेव्हा ठीक आहे साहेब तुझ्या काही वकिलाचे पक्षकारचे प्रकरण दिवाणी प्रकरण माझ्याकडे असतात किंवा ह्यांच्याकडे असतात किंवा ह्यांच्याकडे असतात, क्रिमिनल मॅटर तुझ्याकडे आता पोलिस ठरवणार कोणता वकील तसं होतंय, तसं प्रकार दिसतोय सध्या चालू आहेत। त्याचे खूप उदाहरण आहेत। आता आपण जे रिमांड जर पाहिले 2 वर्षामधले तर ते दिसते की पर्टिक्युलर ते रिमांड तिकडे गेले, त्याचे सिव्हिल मॅटर सगळे असतात असं प्रकार तो नेमकं कोण्या वकिलाकडे आता निश्चित म्हणजे काय सांगू शकत नाही। आज कसं नाव काय आमच्यामध्ये सदस्य ते आमच्या वकिलाची आमचे सदस्य ते पण कोणाचं नाव घेणार नाही आपण, पण तसं दिसतंय किंवा असं होतंय सध्या रेकॉर्डचा फायदा मिळून येईल ते पण तसं होतंय।